जर तथ्यता आढळली तर काय कारवाई? त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल. मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेऊ. कृषी मंत्री खोटं बोलतात असं रोहित पवार म्हणतात. एक मिनिट, बाकी कोण काय बोलतंय त्याला माझ्याला काही घेणं देणं नाहीये. शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं, कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं, राज्यमंत्र्यांच्याकडनं, नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठंतरी कमीपणा येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनंच होता कामा नये. फक्त माणिकराव कोकाटे नाही तर योगेश कदम असतील, संजय गायकवाड असतील, संजय राठोड असतील, संजय शिरसाट असतील, यांची सगळ्यांचीच प्रकरणं बाहेर येताना दिसली. त्यामुळे महायुतीतल्या अनेक मंत्र्यांवर येत्या काळामध्ये गाज येईल असं बोललं जातं. याबद्दलचा निर्णय आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री कुणी असले, मागे जसं एकनाथराव शिंदे होते, आता देवेंद्रजी आहेत, मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो. आता हे मुख्यमंत्री असतील किंवा मागचे एकनाथरावजी असतील, ते तिघांशी चर्चा करायची आणि त्याबद्दलचा निर्णय घ्यायचे. त्याबद्दल शेवटी हे 3 पक्षाचं सरकार आहे. इतर पण मित्रपक्ष RPI आणि इतर पण आहेत, त्याच्यात नाही असं नाही. पण याबद्दल सहसा काही घडलं तर NCPच्या मंत्र्यांच्याबद्दल घेतलं तर त्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जास्त असते. अर्थात राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात. तसंच एकनाथरावजींच्या पक्षाच्या बाबतीतचा आहे आणि देवेंद्रजींच्या पक्षाच्या. मी आपल्याला सांगितलेलं आहे की मलाही बातमी कळली. वास्तविक कुणी आम्हाला कुणीही भेटायला येऊ शकतं. लोकशाहीमध्ये आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, सरकारमध्ये आहे. सरकार हे सर्वांचं असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला तो अधिकार आहे. परंतु ती जी घटना घडली त्या घटनेच्याबद्दल पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे, मला समजलं मी ट्विट केलं. ट्विट करून मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केली. त्याबद्दल मी ताबडतोब त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला लावला किंवा हे असं आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा विचार करतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राचे समाजकारण राजकारण कसं असलं पाहिजे ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनं पुढं गेलं पाहिजे. त्याला कुठंतरी गालबोट लागलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी स्वीकारून मी त्यांचा राजीनामा घ्यायला त्यांना द्यायला सांगितलं, त्यांनी तो दिलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.